सध्या एक जगाचं राजकारण किंवा देशाचं राजकारण, देशामधील एखाद्या राज्याचं राजकारण पाहूनच काही नेते हे सावधही होतात. सध्या पश्चिम बंगालवरून नेहमी संजय राऊत किंवा महाराष्ट्रातील जे काही विरोधी पक्ष आहे हे नेहमी त्या पश्चिम बंगालची बाजू हे लावून धरायचे. पण आज सांगायला अतिशय अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतोय, पश्चिम बंगाल हा मुक्त होतोय. पश्चिम बंगालला मुक्त करण्यामध्ये खरंच भाजपनं खूप असा वेळ घातला मित्रांनो. 10 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी भाजप यायला हवं होतं. आज अवस्था तशी पश्चिम बंगालची नसलीच असते. जी अवस्था पश्चिम बंगालची होती, जर 10 वर्षापासून जर महाराष्ट्रामध्ये भाजप नसलं असतं, तीच अवस्था महाराष्ट्राचीही झाली असती. म्हणून आता आपण थँक्यू या ठिकाणी म्हणूया. आणि सर्वांना विनंती मित्रांनो, आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस किंवा त्यांच्या जे काही त्यांचं क्रांतिकारक कार्य आहे त्या प्रत्येक कार्याला श्रद्धः नमन, नतमस्तक. बघा मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, एकवेळेस बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. आपण आज थोड्याशा एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत, त्याची गरज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीसांना आमची एक विनंती आहे, जो निर्णय सुवेंदू अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, म्हणजेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय महाराष्ट्र वाट बघतोय. आणि त्या निर्णयाची महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं आतुरतेनं तुमच्याकडून वाट बघतोय. तुमच्याकडनं तीच अपेक्षा महाराष्ट्र करतोय. तो निर्णय महाराष्ट्रामध्ये पण कधी येईल, कधी होईल, तुम्ही हा निर्णय कधी घ्याल. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून हे महाराष्ट्राचे जे काही राजकारणी आहेत अक्षरशः यांची झोप उडाली आता. कारण तो पश्चिम बंगालमध्ये निर्णय होतोय, तो निर्णय इकडेही होऊ शकतो. कारण जसे काँग्रेसी अजेंडे पूर्ण भारतामध्ये फिरतात, ते अजेंडे चालवले जातात दिल्लीमध्ये, पण ते अजेंडे पूर्ण भारतामध्ये आणि खास आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे पसरतात, तसेच ह्या गोष्टीसुद्धा याची पुनरावृत्ती ही महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. कारण UP-मधील जे बुलडोजर चालायचं, आता ते बुलडोजर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू लागलंय. मग अशी सुद्धा अवस्था या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येईल. आणि जर ती अवस्था या महाराष्ट्रामध्ये आली तर ह्या सगळ्या नेत्यांची जी काही वोट बँक आहे त्या वोट बँकचं काय होईल. बघा झालं काय, एक सुवेंदू अधिकारी यांनी एक बाईट दिलेली आहे. तुम्हाला मी ती बाईट प्रथमतः ऐकवतो कि अधिकारी नेमकं बोललंय काय. ये सब बांग्लादेशी है, तो ले लेना चाहिए, लेकिन ये लोग को, पुलिस को हम लोग बता दिया जेल में भेजने का जरूरत नहीं है. देश के रुपया में खाना खाएगा, कपड़ा देगा, मेडिसिन देगा. एक दामाद है ये लोग. जल्दी जल्दी भागो, जल्दी जल्दी भागो, नहीं तो जल्दी जल्दी भागो, जल्दी जल्दी भागो, नहीं तो जो करना है सरकार करेगा. ह्या घुसखोरांना, रोहिंग्यांना तपासा, अटक करा, त्यांना फुकटचं खाऊ घाला, त्यांच्यावरती खर्च करा, दवाखान्याचा खर्च, खाण्याचा खर्च. असं काहीही होणार नाही. ती काय आमचे जावई आहेत का? लवकर इथून निघून जा, त्यांना इथून लवकर हाकलून द्या, हाकलून लावा, अशा सूचना पश्चिम बंगालचे विद्यमान माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. आणि हे सगळे बॅगा गबाळ सावरून हे पश्चिम बंगालकडं रवाना झालेले आहेत. हा नजारा खूप वर्षापासून यायला हवा होता, पण हा नजारा पश्चिम बंगालच्या मार्गे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय या लोकांचं आगमन झालं. आणि आगमन येऊन हे लोक आतून कोरायचं किंवा आतून खायचं काम करतात. आतून ह्या देशाला कुमकुवत करायचं काम हे लोक करतात. टॅक्स आपण भरायचा, मलाही हे लोक घेऊन जायचं. पण याला आळा सुवेंदू अधिकाऱ्यांनी घातलाय. आणि मुख्यमंत्री म्हणून जो निर्णय भाजपने घेतलेला आहे पश्चिम बंगालमध्ये अतिशय योग्य, अतिशय स्वागतार्ह आहे. आता जी ममता बॅनर्जीची जी वोटर होते, ज्या 95 लाख लोकांचे मतं कापले गेले SIRच्या माध्यमातून,
हे सगळे हे रोहिंग्या असतील, हे सगळेच हे बाहेरचे जे भिकारचोट आलेले आहेत भारतामध्ये चुप्या मार्गाने आपला अजेंडा राबवायला, ह्या सगळ्यांचे होते. आणि हे मतं पहिलं कापले गेले. हे मतं कापून ह्या सगळ्यांना भारतातून हाकलून द्यायची तयारी पश्चिम बंगालमधून झालेली आहे. आता पश्चिम बंगालमधील ते त्यांचे मशिया आहेत, त्यांची झोप उडलेली आहेच, पण खास करून आता महाराष्ट्रामधील जे काही मशिया आहेत, जे काही यांचे अल्लादीन आहेत, यांचीसुद्धा झोप उडाली आहे. कारण जे लहान छान ज्या निवडणुका आहेत, येणाऱ्या पुढल्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकामध्ये आपले पाय कसे पसरवायचे. पहिले जर मोदी सरकारनं SIR आणलेलं आहे, म्हणजे जे चुकीचे वोट आहेत, जे फ्रॉड वोट आहेत ते तर काढून टाकलेले आहेत, आणि ती प्रक्रिया आता महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे. पण जे काही परप्रांतीय परदेशीय घुसखोर आहेत, हे घुसखोराचे पायामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर आहेत. पुण्यामध्ये, मुंबईला डोंगरी भाग असेल, किंवा तो काढलेला गरीबची वस्ती असेल, गरीबनगर असेल, अशी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणी हे घुसखोर वाढलेले आहेत. आणि हे घुसखोर बघा करतात काय, टॅक्स आपण भरायचं आणि आपण त्रास सहन करायचा. ज्या प्रकारे त्या सगळ्यांनी पोलिसावरती दगडफेक केली, दगड हल्ला केला, त्यावेळेस तुम्हाला कळलं असेल की हे लोक, यांची मानसिकता ही अशीच आहे. ते शुभेंदू अधिकाऱ्यांनी जे केलं आहे ते महाराष्ट्रामध्ये होणार आहे, झालंच पाहिजे, आणि लवकरात लवकर करा, ही आमची मागणी आहे देवेंद्र साहेबांसमोर. कारण आता त्या पश्चिम बंगालची झालेली घटना आहे ते बघून महाराष्ट्रातील त्यांच्या आकावाचं सध्या झोप उडाली आहे. आणि त्या सगळ्यांना आता भीती वाटायला लागली की ज्या त्यांची वोट बँक जर महाराष्ट्रामधून बाहेर काढली गेली तर यांचं काय होईल. साधा प्रश्न आहे. आता फक्त यांना पुढला प्रश्न पडला आहे ना, जर निर्णय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार, देवभाऊ नक्की घेऊ शकतात. कारण काय, आतापर्यंत जे निर्णय जे भारतामध्ये चालतात ते निर्णय ऑटोमॅटिक महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होतात. त्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये होते. कुणी काय गुन्हा केला त्याचं घर पाडलं जातं महाराष्ट्रामध्ये. कारण ते मुळातच त्यांना अपंग बनवायची कामं या ठिकाणी, त्या मानसिकतेच्या लोकांना अपंग बनवायची कामं हे चालू आहे. आणि आता सध्या ह्या रोहिंगे जे आहेत यांना पश्चिम बंगालमधून तर हाकलून लावणं चालू आहे. आता याला महाराष्ट्रामधून सुद्धा हाकलून लावायचं आहे. तुमचं मत एकूणच या विषयावरती काय आहे नक्कीच व्यक्त व्हा. आणि हे फक्त